समर्थ सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आपल्या या शिष्यांना घेऊन मिरजेच्या त्या ठिकाणी आलेले आहेत। दलील खान नावाचा राजा त्या काळी राज्य करत होता। या दलील खान समर्थांचा निस्सीम भक्त बनलेला होता। या दलील खानाने काही जमीन मठाकरता म्हणून समर्थांना सुपूर्द करून टाकली। तिथे मठ स्थापन झाला आणि या मठाची सर्व जबाबदारी समर्थांनी प्रत्यक्ष वेणाबाईंच्या हाती दिली। वेणाबाईंना त्या मठाचे मठपती केलेलं आहे आणि आता जाताना समर्थांनी यांना आपल्या झोळीतून स्वतः लिहिलेला दासबोध ग्रंथ त्याची ती प्रत समर्थांनी वेणाबाईंच्या हाती सुपूर्द केली आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक उपासकाला शिष्याला अनुग्रह देण्याचा अधिकार वेणाबाईंना यांनी दिलेला आहे। समर्थांनी निरोप घेतला। वेणाबाईंना खरं तर त्यावेळेला खूप वाईट वाटलं। आता समर्थांचं आपल्याला पुन्हा समर्थांचं दर्शन कधी होईल माहीत नाही, पण आता स्वधर्म कार्य करायचं आहे आणि स्वधर्म कार्य करत असताना काही वेळेला सद्गुरूंचाही विरह सुद्धा सहन करावा लागतो। हा नवीन धडा या वेणाबाईंना मिळाला। सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला, सद्गुरूंचं दर्शन घेतलं आणि वेणाबाईंनी आपल्या कार्याला सुरुवात केली। वेणाबाईंना गावोगावी कीर्तनाची आमंत्रणं येत होती। स्वतः वेणाबाई गावोगाव जायच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून धर्मकार्याचा समर्थांच्या कार्याचा प्रचार प्रसार करायच्या। खरं तर हे कार्य चालू असताना अनेक संकटे येत होती, संघर्ष चालूच होता आणि आपल्याला ठाऊक आहे की आस्तिकतेचा मार्ग हा एकट्याचा असतो। या मार्गावरून प्रत्येकाला एकट्याला चालायचं असतं। त्याप्रमाणे या मार्गावरती खूप संकटे येत होती। जसं साखरेच्या डब्यावरती माता भगिनी चिठ्ठी लावतात की हा साखरेचा डबा हे कळावं याकरता, पण सुशिक्षित महिलांना सुद्धा कित्येकदा त्या साखरेच्या डब्यावरती साखरेच्या नावाचा बिल्ला जरी लावलेला असला तरी ती महिला जर गोंधळलेली असेल तर तिला तो डबा पटकन सापडत नाही, पण त्या डब्यात साखर आहे हे निरक्षर असणाऱ्या मुंग्यांना मात्र चटदिशी कळतं। तसं समाजामध्ये कित्येक विद्वान अहंकाराने झपाटलेले असे कैक विद्वान होते, अहंकारी होते। त्यांनी वेणाला खूप त्रास दिला अहंकारापोटी फक्त केवळ त्यांच्या, पण समाजामध्ये जे भाविक भक्त होते त्यांनी मात्र या वेणाबाईंवरती खूप प्रेम केलं। त्यांची कीर्तनं ती मंडळी मनापासून ऐकायची, भक्तिपूर्ण अंतःकरणाने ऐकायची। काही दिवस उलटून गेले, कार्य उत्तम रीतीनं चाललेलं होतं। संघर्षाला तोंड देत पण स्वधर्म कार्याचा आनंद घेत वेणाबाई आयुष्य आनंदाने जगत होत्या। जीवन जगण्याची कला यांना प्राप्त झालेली होती आणि होता 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 आता पुन्हा काही वर्ष उलटून गेली आणि आता मात्र या वेणाबाईंना सद्गुरूंच्या दर्शनाची अतिशय ओढ लागली। या वर्षीचा रामनवमी उत्सव आता सज्जनगडावरती साजरा करायचा आहे म्हणून समर्थांनी निरोप पाठवल्याप्रमाणे वेणाबाई सज्जनगडावरती उत्सवाकरता म्हणून आलेली आहे। उत्सवाची तयारी छान झाली। गडावरती प्रत्यक्ष छत्रपती शिवबांची भेट झाली, अनेक उपासकांची समर्थ शिष्यांची या वेणाबाईंची भेट झालेली आहे। आणि असं असताना एक दिवस वेणाबाईंनी आपली इच्छा व्यक्त केली सद्गुरूंच्या जवळ की आता सद्गुरूंना आता मला माझ्या माहेरी जायचंय। नेमकं कोणतं माहेर हे केवळ सद्गुरूंना ठाऊक होतं, पण इतरांना असं वाटलं की माहेरी जायचंय म्हणजे कदाचित वेणाबाईंना कोल्हापूरला जायचंय। पण हिचं नेमकं आता माहेर कोणतं? ज्ञानोत्तर अवस्था आणि ज्ञानपूर्व अवस्था ही नेमकी काय असते हे केवळ सद्गुरूंशिवाय कोणी जाणू शकत नाही। सद्गुरूंनी जाणलं होतं की माहेर म्हणजे नेमकं कोणतं माहेर, कोणत्या माहेराविषयी बोलतीये। आज सद्गुरूंनी ठरवलं की हिनं हिचं कार्य पूर्ण केलेलं आहे आणि आता तिची इच्छा पूर्ण केली पाहिजे आपल्याला। आज सद्गुरुनाथांनी गडावरती जाहीर केलं की आज वेणाचं कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर वेणास्वामी त्यांच्या माहेरी जातील।
कीर्तनाला आज वेणास्वामी उभ्या राहणार, पण त्यापूर्वी आज समर्थांनी ठरवलं की आपल्या मूळ रूपाचं दर्शन आज वेणास्वामींना घडवायचं. नेहमीप्रमाणे समर्थ जेवण्याकरता म्हणून बसलेले आहेत. भोजन सुरू झालं. वेणाबाईंनी ताट आणून दिलेलं आहे. सगळे पदार्थ वाढलेले आहेत. ताट समोर, भोजनाचं ताट समर्थांच्या समोर ठेवलं आणि त्या खोलीचं दार बंद करून वेणास्वामी आपल्या पुढच्या कामाकरता निघून गेल्या. तेवढ्यात अचानक लक्षात आलं की अरे च्या, आपण सगळं ताट वाढलं पण कोशिंबीर वाढायची राहिली. म्हणून पुन्हा लगबगीनं स्वयंपाकघरात गेल्या, कोशिंबिरीची वाटी घेतली आणि कोशिंबीर वाढण्याकरता म्हणून पुन्हा त्या समर्थांच्या खोलीमध्ये त्या येणार. खोलीचं दार उघडलं आणि तेवढ्यात लक्षात आलं, काय समोर दिसलं तर त्या पानासमोर, त्या पाटावरती समर्थ जेवायला बसलेले होते. पण जेव्हा वेणास्वामींनी पाहिलं तेव्हा समर्थांच्या जागी प्रत्यक्ष मारुतीराय जेवायला बसलेले आहेत. हे जेव्हा वेणास्वामींनी पाहिलं तेव्हा हातातली वाटी गळून पडली. हात जोडण्याकरता हात वर घेणार, नमस्कार करणार, पण तेवढ्यातच मूर्छा आली आणि तिथंच वेणास्वामी मूर्छित होऊन पडल्या. प्रत्यक्ष समर्थांनी मारुतीरायाच्या रूपामध्ये वेणाबाईंना दर्शन दिलं आणि वेणाबाईंच्या जीवनाचं सार्थक झालं. काही वेळांनी वेणाबाई कीर्तनाकरता आता उभ्या राहणार. सद्गुरुनाथांचं दर्शन घेतलं, कृपाशीर्वाद घेतले आणि वेणाबाई कीर्तनाला उभ्या राहिल्या. जसे स्तुती करणारे कीर्तन ऐकायला बसले होते, निंदा करणारेही बसलेले होते, पण आता स्तुती आणि निंदा या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या वेणास्वामी कीर्तनाला उभ्या राहिल्या. कीर्तनाला सुरुवात झाली आणि पूर्वरंगाकरता वेणाबाईंनी अभंग घेतलेला होता, माझा बंध विमोचक राम, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, माझा बंध विमोचक राम. अभंग घेतला, पूर्वरंग पूर्ण झाला आणि आता वेणास्वामींनी उत्तर रंगाला सुरुवात केली. उत्तर रंगामध्ये विषय घेतला की तुकोबाराय निज धामी कसे गेले, तुकोबाराय सदेह वैकुंठाला कसे गेले, हा संपूर्ण विषय यांनी उत्तर रंगामध्ये घेतला. उत्तर रंग छान झाला आणि सज्जन हो, जसा जसा उत्तर रंग पूर्ण झाला भैरवी झाली. माझा बंध विमोचक राम, शरण ही वेणा आत्मा रामा, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. अभंग पूर्ण झाला, भैरवी झाली, आरती झाली आणि आता कीर्तन पूर्ण झालं. ते कीर्तन सद्गुरूंच्या चरणी समर्पित करावं या हेतूनी वेणाबाई व्यासपीठावरून बाजूला आल्या आणि जवळजवळ धावतच सद्गुरूंच्या चरणाशी आल्या. सद्गुरूंच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्याच क्षणी खऱ्या अर्थाने वेणाबाई आपल्या माहेरी म्हणजे सद्गुरूंच्या चरणाशी विसावल्या. त्यांनी आपला देह सद्गुरूंच्या चरणी अर्पण केला आणि तिथंच जय जयकार झाला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ धन्य झाले. सद्गुरूंना शिष्याचा अभिमान वाटावा अशी ही वेणा खऱ्या अर्थाने वेणास्वामी झाली आणि आज सद्गुरूंशी एकरूप झाली. शिष्याला सद्गुरूंचा अभिमान असतो, पण आज सद्गुरूंना शिष्याचा अभिमान वाटावा असा हा आजचा प्रसंग. आता कळून चुकलं की वेणाला माहेरी जायचं होतं. म्हणजे कोणत्या माहेरी? सगळ्या शिष्यांना कळलं की माहेर म्हणजे सद्गुरूंचे चरण हेच प्रत्येक जीवाकरता माहेर असतं. हे सगळ्यांना कळून चुकलं. आनंदी आनंद झाला. स्वतः समर्थांनी वेणाच्या देहाला अग्नी दिला आणि या वेणा म्हणजे छोटीशी वेणा, बाल विधवा वेणा, समर्थांची वेणा स्वामी आणि या संपूर्ण जगताकरता असलेला एक थोर आदर्श म्हणजे वेणाबाई यांच्या जीवनाची इतिकर्तव्य आता पूर्ण झाली.
सज्जन हो, जीवनाचं सोनं झालं. आणि आता आपण यातून काय बोध घ्यायचा, तर खऱ्या अर्थाने